आमच्या वड्याला अचानक एवढा भयानक पूर आला की या पुरामुळे अर्धवट जळालेला मृतदेहच वाहून गेला। काही एवढं पाणी आलं की ते सगळं प्रेत बी नाही, काहीच नाही, सगळं हाडेपिडे सगळी वाहून गेली असतील। एवढं पाणी, मशानभूमी अर्धी आता पाण्याखाली। हा असला विचित्र प्रकार आजपर्यंत आमच्या गावात कधीच घडला नव्हता, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो काय विषय। आज सकाळपासून एवढा मोठा पाऊस चालू होता की काही थांबायचं नावच घेत नव्हता। त्यामुळे तुमच्या भावाला दुकानं द्यायला आज चक्क 2 वाजलं होतं आणि तेवढ्यातच आपलं जोडीदार आद्या आणि वेद्या आलतीत। आल्या या दोघांनी मी लय मारला, कारण ही दोघ जण मिळून विनाकारण माझी माफ काढालतीत आणि तेवढ्यातच इकडे समर्थ भाऊंचं पण आगमन झालं बघा। सम्यानं आल्या आम्हाला लय मोठा धक्का दिला। सम्यानं आम्हाला असं काय सांगितलं की ते ऐकून आम्हाला कळायचंच बंद झालं, म्हणून आम्ही 0 मिनिटात गाडी काढून वड्याजवळ आलो आणि इथे येऊन बघतोय तर काय खरोखरच आमच्या वड्याला लय मोठा पूर आलता आणि लोकांची गर्दी पण लय झालती। कारण घटना जेवढी भयानक घडली होती ती म्हणजे आज सकाळी त्या स्मशानभूमीत एका माणसाला शेवटचा निरोप दिला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात अचानक झालेल्या पावसामुळे आमच्या पण वड्याला लय मोठा पूर आला। जशी इकडे चितेला अग्नी दिली तसा इकडे पुराचा एकदम लोंढाच आला। ह्यो पूर एवढ्या वेगाने आला की अर्धवट जळलेला मृतदेह वाहूनच गेला आणि ही स्मशानभूमी पण वाहून जाईल का काय असं वाटत होतं, कारण या पुराची तीव्रता लय होती। खरोखरच या पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की तो मृतदेह आलमट्टी धरणापर्यंत गेला असेल, असं मी नाही माझा जोडीदार सम्या म्हणत होता। सगळ्या पब्लिकला माझी एक कळकळीची विनंती आहे की तो मृतदेह कुठे दिसला तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हा जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका।